अंबरनाथ पश्चिमेच्या सर्कस मैदानावर उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नामकरण संघर्ष समितीने केली आहे। याबाबतचे निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांना दिले। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या शाहिरीतून मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन केले होते। अण्णाभाऊ साठे यांची विपुल साहित्य संपदा असून त्यांच्या कादंबरीतील लिखाणावरून दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती झाली आहे। साहित्यातील योगदानाची दखल घेऊन रशियन सरकारने त्यांचा गौरव केला, तसेच त्यांचे स्मारक देखील उभारले आहे। त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान केला आहे। त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देऊन त्यांचा योग्य सन्मान करावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून समितीच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी समितीचे अध्यक्ष सुनील अहिरे, कार्याध्यक्ष प्रकाश जाधव, उपाध्यक्ष शत्रुघ्न उपम, सचिव विजय हनुमंते यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। आज अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी पराडकर साहेब यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नामकरण संघर्ष समिती मार्फत त्यांना निवेदन देण्यात आलं। या नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचं नाव का द्यायचं असं समितीमधील प्रमुख जे सदस्य आहेत, सचिव आहेत, त्यांनी पराडकर साहेबांना ते महत्व पटवून दिलं की हे नावच का, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचं नाव का इथं या अंबरनाथ नगर परिषदेने सर्कस मैदानावर जे नवीन नाट्यगृह उभारलेलं आहे या नाट्यगृहाला का नाव द्यायचं। अण्णाभाऊ साठेचा जो प्रवास आहे हे मुळामध्ये अंबरनाथ शहर हे कामगारांचं शहर आहे। त्या कामगारांचे शहर इथे दुसरी तिसरी पिढी ही कामगारांची, इथे आम्ही जे सगळे इथे दिसत आहोत हे काय कामगारांचेच मुलं आहेत। आणि इथल्या सर्कस मैदानाला अण्णाभाऊ साठेंचं पदस्पर्श झालेला आहे आणि ह्या जागेवरती नगरपालिकेने नाट्यगृह उभारले आहे। तर ह्या नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यावं ही मागणी समस्त महाराष्ट्रातील विविध संघटना तर करत आहेत, पण त्याचबरोबर अंबरनाथ, बदलापूर, कल्याण व ठाणे जिल्ह्यातील ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी मागणी केलेली आहे आणि त्या मागणीचं पत्र आम्ही अभिषेक पराडकर सरांना आज दिलेलं आहे।